आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे। खरं तर वाहतूक कोंडी आंदोलकांमुळे झाली, त्यांची समजूत काढण्यासाठी जे पोलीस गेले होते त्यांच्यात आणि आंदोलकात अखेर बाचाबाची झाली आहे। समजूत निघत नाहीये, आंदोलक मागे हटायला तयार नाहीये, मात्र बाचाबाची होतीये आणि हे वातावरण अजून चिघळताना दिसतंय। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय, मात्र त्यांना यश येताना दिसत नाहीये। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रुपाली, काय सध्याची परिस्थिती आहे? बाचाबाची झाली आहे, काय कारणास्तव रुपाली सोबत आपला लगेच संपर्क होऊ शकत नाही, आपण थोड्या वेळात त्यांना कनेक्ट करू, मात्र तोपर्यंत आपण बघतो ही दृश्य पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झालेली आहे। पोलिसांनी त्यांची समजूत काढण्यासाठी गेले असता आंदोलक काही मागे हटायला तयार नाही, हा परिस्थिती कामा होत नाही, वाहतूक कोंडी होते, मुंबईकरांना त्याचा फटका बसतोय आणि घोषणाबाजी तर आपण ऐकतोच आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती समजूत काढण्यात गेलेल्या पोलिसांमधील आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी पुन्हा आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहे। रुपाली, बाचाबाची झाली आहे, नेमका आंदोलक का मागे हटत नाहीये? आपण पाहत आहोत की कालपासूनच सगळे मराठा बांधव जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। पालिकेच्या मुख्य चौकामध्ये काही विनंती केली पोलीस अधिकारी ते या ठिकाणी आलेले आहेत आणि ते त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की वाहतूक कोंडी बराच वेळापासून झालेली आहे, मुंबईकरांना या सगळ्याचा त्रास होत आहे, त्याच्यामुळे रस्ता मराठा बांधवांनी खर्च रिकामा करायचा आहे। मात्र आता आपण मराठी बांधव जे आहेत ते स्वतः ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि त्याच्यामुळे आपण जर पाहत आहोत या ठिकाणी की पुन्हा एकदा मराठा बांधवांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे। रस्ता मोकळा केला जाणार नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमची मागणी आहे त्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत, अशा पद्धतीचे वारंवार जे ते सांगितलं जात आहे। आणि त्याच्यामुळे पोलीस प्रशासन जे ते सगळ्या मराठा बांधवांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि वारंवार जे ते मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा खरं तर या ठिकाणी एक ऑडिओ क्लिप जी आहे ती या ठिकाणी ऐकवली जात आहे, मराठा बांधवांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र आपण आताही पाहत आहोत की पोलीस प्रशासन या ठिकाणी येऊन जेव्हा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा सगळ्या मराठा बांधवांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे आणि आपण पाहत आहोत की सगळेच मराठा बांधव रस्त्यावर त्यांनी बसून घेतलेला आहे। पाठीमागे आपण जर बघितलं तर ही जी गाडी आहे वेगळी ती जवळपास 1 तासापर्यंत अशा पद्धतीने संपूर्ण चौकामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे। अर्थात आपण बघतोय रुपाली, वाहतूक कोंडी तर झालेली आहे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटत नाही। मात्र काल आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटलांनी या सगळ्या आंदोलकांना आदेश दिले होते की कुठलीही इतर लोकांना त्रास होणार नाही असं काही करू नका आणि परिसर खाली करा, तरी देखील आंदोलक जाताना दिसत नाहीये। मनोज जरांगे पाटलांकडून काही आवाहन केलं जात आहे का? मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना आवाहन केलं होतं की मुंबईकरांना त्रास होईल अशी कोणतंही कृत्य करू नये आणि त्याची ही जी ऑडिओ क्लिप आहे ती वारंवार मराठा बांधवांना खरं ऐकवली जात आहे। मात्र आपण या ठिकाणी जर पाहिलं तर मराठा बांधव जे ते कोणतंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की रस्त्यावरती अशा पद्धतीने जागोजागी जे ते यांनी ठिय्या मांडलेल्या आहेत। पोलीस प्रशासनाकडून वारंवार जे ते मराठा बांधवांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र त्यांना अद्यापही यश येत नाहीये। आपण मुंबईची मुख्य चौकातली जी वाहतूक आहे ती अशाच पद्धतीने सकाळपासून मुंबईतली ही मुख्य चौकातली जी वाहतूक आहे ती अशाच पद्धतीने खोळंबलेली आहे आणि त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन वारंवार ऐकून सुद्धा खरं तर ही वाहतूक कोंडी जी ते सुटण्याचं नाव घेत नाहीये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।